हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. समर्थ किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सर्वांची आवडती आणि अतिशय पौष्टिक अशी शेवग्याची सुकी भाजी. ही भाजी चवीला इतकी अप्रतिम लागते की एकदा खाल तर सारखी खावीशी वाटेल. यासाठी आपल्याला लागेल अर्धा किलो शेवगा, मॅगी मसाला, कोथिंबीर, 2 टोमॅटो, काळं तिखट, चवीनुसार मीठ, 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या, मोहरी, जिरे पूड आणि गरम मसाला. सुरुवातीला आपण शेवगा छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, मग कापून घ्यायचा आहे. टोमॅटो चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर पण चिरून घेतलेला आहे, लसूण ठेचून घेतलेला आहे. आता गॅसवर कढई ठेवायचा आहे. त्यात अगदी थोडं तेल घालून शेवगा टाकायचा आहे. चिमूटभर मीठ टाकून छान परतून घ्यायचं आहे. छान परतून घेतल्यावर झाकण ठेवून वाफेवर 5 ते 7 मिनिटे शिजू द्यायचं आहे. लक्षात ठेवा, त्यात पाण्याचा वापर करायचा नाही आहे. वाफेवर शिजल्यामुळे शेवग्याची चव टिकून राहते. अधूनमधून झाकण काढून हलवत राहायचं आहे. शेवगा घेताना तो खूप जाड किंवा खूप कोवळा नसावा. मध्यम जाडीच्या शेंगाची चव भाजीमध्ये जास्त छान लागते. आणि आपण पाणी वापरत नाही आहोत, त्यामुळे शेंगेचा नैसर्गिक गोडवा टिकून राहतो. पण शेंगा जळू नये म्हणून गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायचा आहे. लसूण थोडा जास्त वापरला की आणि तो ठेचून घातला की भाजीला छान खमंग वास येतो. तर आता दुसऱ्या गॅसवर आता कढई ठेवलेला आहे आपण. त्यात थोडं तेल टाकायचं आहे. तेल छान तापलं की त्यात मोहरी, तडतडली की जिरे आणि ठेचलेला लसूण छान परतून घ्यायचं आहे. आता बारीक चिरलेला टोमॅटो घालून छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता एक झाकण लावून थोडा वेळ आपण टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. हे बघा, टोमॅटो असं छान शिजला की त्यात आता आपण मसाले टाकायचा आहे. मॅगी मसाला, जिरे पूड, गरम मसाला, काळं तिखट छान मिक्स करून घेऊया आपण. आता हे गॅस बंद केलेला आहे. आता शिजून झालेला आहे शेवगा. चवीनुसार मीठ. आता मसाला तेल सुटे पण परतून घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर. आता मसाला तयार झाला की आता आपण यात वाफेवर शिजवलेला शेवगा टाकायचा आहे आणि छान मिक्स करायचा आहे. सर्व व्यवस्थित मिक्स करा आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटं झाकण लावून ठेवायचं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायचं अजून थोडा आणि अधूनमधून चेक करा. हे बघा, आपला गरमागरम आणि चटपटी शेवगा तयार आहे. हा शेवगा सुक्या शेवग्याची भाजी म्हणा, शेवग्याचं लोणचं म्हणा, ह्याचं टेस्ट लोणच्यासारखंच लागतं. खास करून भातासोबत खायचं आहे. खूप छान अप्रतिम लागते. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भाजी कशी वाटली हे नक्की कळवा. खूप टेस्टी झाला होता. बघा, ट्राय करा आणि नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.